नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आपण सरासरी हा घटक बघतोय आणि सरासरी या घटकावर आधारित जे विविध नमुन्याचे प्रश्न विचारले जातात त्यात आपण आज दुसरा नमुना पाहतोय। त्याच्यामध्ये क्रमशः संख्यांची बेरीज विचारलेली असते। क्रमशः 1 ते 100 संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आहे। आता हा प्रश्न सोडवताना जर आपल्याला सरासरीचा नियम माहित नसेल किंवा हे उदाहरण सरासरीच्या नियमाचा उपयोग करून सोडवता येतं हे माहित नसेल तर सर्वसाधारणपणे आपण काय करणार आहे, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 अशा प्रश्न करणार आहेत। आता हे केलंय तर आपण 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती बघूया। हे 10 बाजूला ठेवा, 10 आणि 1 9 आणि 1 10 20 झाले, 8 आणि 2 10 30 झाले, 7 आणि 3 40 झाले, 6 आणि 4 10 परत 50 झाले, 50 आणि 5 55 झाले। म्हणजे पहिल्या 10 संख्यांची बेरीज 55 झाली। त्याच्यानंतर ज्या पुढच्या 10 संख्या आहेत त्याच्यात प्रत्येकी 10 येते म्हणजे परत ते 155 होणार आहे। त्याच्या पुढच्या संख्येत परत 10 वाढून येते म्हणजे ते 255 होणार आहे। अशा पद्धतीने हे वाढत जाणार आहे। मग असं जर लिहिलं आणि बेरीज केली तर आपला वेळ खूप जाणार आहे। मग हे उदाहरण जरी बेरजेचं असलं तरी सरासरीचा नियम वापरून आपण कसं सोडवू शकतो ते बघूया। सरासरी काय सांगते आपल्याला, सरासरी म्हणजे काय सांगते, एकूण संख्यांची बेरीज। सरासरी बरोबर काय, एकूण संख्यांची बेरीज भागिले संख्या किती आहेत। n नंबर ऑफ संख्या म्हणजे संख्या किती आहे ते करतो आणि त्याच्यावर आपण सरासरी काढतो। आणि मग सरासरी आणि संख्या माहित असेल तर आपल्याला त्या संख्येची बेरीज काढता येते। तर हे सूत्र परत आपण अशा भाषेत लिहू शकतो, सरासरी गुणुले n नंबर ऑफ म्हणजे संख्या जेवढ्या आहेत बरोबर काय येणार आहे तर संख्यांची बेरीज येणार आहे। आता इथं तुम्ही म्हणाल सर मग इथं कुठे आपल्याला सरासरी दिली आहे, संख्या माहिती आहे आपल्याला 1 ते 100 पर्यंत म्हणल्यावर मोजल्यानंतर संख्या किती होणार त्या 100 आहे। त्या हे आपल्याला माहित आहे n किती आहेत ते 100, पण याची सरासरीच माहित नाही। पण आपल्याला एक माहित आहे की क्रमशः संख्या ज्यावेळेस दिलेल्या असतील त्यावेळेस त्यांची सरासरी कशी काढायची माहित आहे। कशी काढतो त्यांची सरासरी आपण, क्रमशः संख्येची सरासरी कशी काढतो, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करतो। म्हणजेच किती आली यांची सरासरी किती येणार आहे या सगळ्या संख्येची 101 भागिले 2 2×5 = 10। आता 10 गेल्यानंतर आपण पुढचं 1 घेतोय आणि 1 घेतल्या भाग जात नाही, पुढची संख्या घेऊन सुद्धा भाग जात नाही, त्यामुळे इथं शून्याचा भाग देणं आपल्याला गरजेचं आहे। आणि मग पुन्हा दशांश चिन्ह देऊन 1 च्या पुढे जर आपण 0 घेतला तर पुन्हा 5 चा भाग होतोय। अशा पद्धतीने ह्या 1 ते 100 संख्यांची सरासरी जे दिलं नाही ते सुद्धा आपण इथं काढलं दिलेल्या माहितीच्या आधारे 50.5। मग आता आपल्याला ह्या सूत्रातली सरासरी माहिती झाली आहे 50.5 आणि नंबर संख्यांचे किती आहेत, एकूण संख्या किती आहेत, 1 पासून 100 पर्यंत संख्या जर मोजल्या तर ते 100 होतात। आणि मग यांचा जर गुणाकार केला, आता गुणाकार करताना गुणाकार करत न बसता ही संख्या आहे अशी लिहूया आपण आणि त्याच्या पुढे 2 शून्य दिले ह्या 100चे, गुणाकार सोप्या पद्धतीने झाला। परंतु इथं दशांश चिन्ह 1 घरानंतर आहे आणि मग इथं 1 घरानंतर दशांश चिन्ह आपल्याला द्यावं लागेल, परंतु दशांश चिन्हानंतर जर 0 असेल तर ते आपण विचारात घेत नाहीत। म्हणजेच या संख्यांची जी बेरीज आली 1 ते 100 पर्यंत संख्यांची बेरीज जी आली ती आली 5050। अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। आणि या पद्धतीने जरी मांडत गेलं तरी आपल्याला लक्षात येतं की बाबा हे 55 10 वेळा आहे, 55 10 वेळा आहे आणि त्याची जर बेरीज केली परंतु इथे वेळ जाणार आहे। आपल्याला जर सरासरीचं सूत्र नीट माहित असेल आणि त्या सरासरीच्या सूत्राचं रूपांतर सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले संख्या किंवा एकूण संख्यांची किती संख्या आहे ते लिहिलं तर सरासरी गुणिले संख्या बरोबर संख्याची बेरीज येते। आणि मग सरासरी दिलेली नाही परंतु क्रमशः संख्या असल्यामुळे आपण त्याची सरासरी काढू शकतो। ती सरासरी काढली, एकूण संख्या किती येते ते कळतंय आपल्याला 100 आहेत, त्यांचा गुणाकार केला तर 5050 झाला। अशा प्रकारचं आणखीन एक उदाहरण बघूया। क्रमशः संख्यांची बेरीज काढणे किंवा बेरीज किती येते हे शोधणे, हे उदाहरण सोडवताना बेरीज प्रत्यक्षात न करता सरासरीचा नियम वापरून सरासरी आणि त्या संख्यांची संख्या पाहून आपण ते उत्तर काढू शकतो।
बेरजेसाठी क्रमशः संख्यांची बेरीज म्हणतात, बेरीज न करता सरासरीच्या सहाय्याने हे उदाहरण कसं सोडवायचं हे आपण इथं बघतोय. आता इथं आपल्याला क्रमशः संख्या दिलेत, पण त्या 1 पासून नाही, 21 पासून दिलेत, त्या 50 पर्यंत दिलेत आणि त्यांची बेरीज विचारलेली आहे. मग आता ही बेरीज करताना आपल्याला परत एकदा सरासरीचं सूत्र वापरायचं आहे. सरासरी बरोबर संख्यांची बेरीज, जी आपल्याला शोधायची आहे किंवा काढायची आहे. संख्यांची बेरीज इथं दिलेली नाही आपल्याला, भागिले संख्या एकूण किती आहेत, एकूण संख्या म्हणजे त्याला एन नंबर्स म्हणू आपण, एन नंबर्स ऑफ डिजिट्स किंवा एन नंबर्स ऑफ नंबर, अशा पद्धतीने आहे. आणि मग संख्यांची बेरीज काढायची म्हणजे हे सूत्र आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. सरासरी, हे सूत्र लिहिण्यात वेळ घालवायचा नाही परीक्षेमध्ये. सरासरी हे आपल्याला तोंडी क्रिया झाल्या पाहिजे. एकूण संख्या म्हणजेच एन यांचा गुणाकार बरोबर त्या संख्यांची बेरीज असणार आहे दिलेल्या. आता सुरुवातीला आपल्याला इथं लक्षात काय येतंय बघा, की हे आपल्याला दिसतंय 21 ते 50 पर्यंतच्या संख्या किती. समजा हे 21 पासून नसतं, हे 1 पासून असतं, 1 ते 50 असतं, तर एकूण किती संख्या असल्या असत्या, 50 संख्या असल्या असत्या. पण पहिल्या 20 संख्या दिल्यात का इथं नाही. म्हणजे जर 50 मधून त्या 20 संख्या कमी केल्या तर एन नंबर्स आपल्याकडे किती आहेत, ते फक्त 30 आहेत. आता दुसरं आपल्याला सरासरी काढायची आहे आणि क्रमशः संख्येची सरासरी काढण्यासाठी आपण काय करतो, ज्यावेळेस क्रमशः म्हणतोय त्यावेळेस क्रमशः संख्या काढताना पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि यांच्या बेरजेला परत आपण 2 न भागतो. मग या नियमानुसार किंवा या सरासरीच्या सूत्रानुसार पहिली संख्या काय आहे आपल्याला इथं 21 आहे आणि शेवटची संख्या काय आहे तर ती आहे 50. यांच्या बेरजेला 2 न भागायचं आहे. 71 भागिले 2 केलं, बेक बे बेत्रिक 6 उरलं 1 उरलेलं ते 1 च्या पुढे घेतलं, बेपंचे 10 परत 1 उरलं आणि त्याला दशांश चिन्ह देऊन 0 झालं. अशा पद्धतीनं ही सरासरी आली. आणि मग ह्या सरासरीच्या ठिकाणी आपण सरासरी जर लिहिली 35.10 आणि या दोन्हीचा जर गुणाकार केला तर आपल्याला बेरीज येणार आहे. 2 शून्याला 2 शून्य देऊया पहिल्यांदा, हा 0 आणि हा 0, 3 ने ह्याला 3 ला गुणलं, 3 1 3, 3 ला 5 ला गुणलं, 3 5 15, हाचे गेले 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. हा सॉरी इथं चुकलेली इथं भाकर करताना 35.50 येते आणि 35.50 गुणुले सरासरी 35.50 आली, सरासरी गुणुले 10 केल्यानंतर तरी म्हणून गुणाकार का चुकाला माझा. मग हा गुणाकार आपला करण्यानंतर केल्यानंतर 2 शून्याला 2 शून्य दिले, थोडस गपलत होते. 3 5 15, हाचे गेले 1, 3 5 15 आणि 1 16, हाचे गेले 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. आता इथं 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे, उत्तरात सुद्धा 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे. इथं 2 घरानंतर दशांश चिन्ह दिलं, पण दशांश चिन्हानंतर 0 असतील तर आपण ते विचारात घेत नाही आणि मग 1065 ही सरासरी येते आणि 1065 अशा प्रकारचा पर्याय आपल्याला आहे, पर्याय क्रमांक 2. इथं 71 आलेली बेरीज आणि सरासरी करताना माझ्याकडून थोडासा भागाकार चुकला. 71 भागिले 2 बेक बे बेत्रिक 6, 1 उरलं आणि 1 घेतलं, 11 झाले. 11ला परत 2 भागलं, 11 बेपंचे 10 झालं, उरलं 1 दशांश चिन्ह दिलं आणि 1 च्या पुढे 0 घेऊन परत बेपंचे 10 झालं. अशा पद्धतीनं आणि पुढे 0 जावं, अशा पद्धतीने हे उत्तर येणार आहे. आणि मग हे 35.50 मागा गडबडीत करताना मी तर 1 चा भाग दिला होता. आपण गडबड करायची नाही, गडबड टाळायची आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. मित्रांनो पुन्हा एकदा एक उदाहरण आपण घेतोय. क्रमशः 11 ते 90 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती. बेरीज विचारल्या, आपण बेरीज करत बसलो तर आपला 1.5 तास परीक्षेचा ह्या उदाहरणात जाईल. मग काय करावं लागेल तर आपण काय शिकतोय, सरासरीच्या सूत्राच्या आधारे किंवा उपयोजनाच्या आधारे क्रमशः संख्यांची बेरीज कशी काढायची. त्यासाठी आपण सरासरीचं सूत्र आपल्याला माहित आहे. सरासरी बरोबर संख्यांची बेरीज
एकूण संख्या जेवढ्या दिल्या त्यांची बेरीज करतो आपण सरासरी काढताना, आणि त्या बेरजेला परत काय करतो, किती संख्या आहेत त्याने भागतो संख्यांची बेरीज, आणि मग संख्या किती आहेत n म्हणजे एकूण संख्या. आणि मग हेच सूत्र आपण वेगळ्या भाषेत दिलं किंवा वेगळ्या पद्धतीने दिलं तर सरासरी गुणुले n म्हणजे संख्यांची एकूण संख्या जर लिहिलं तर आपल्याला काय मिळते, त्या संख्यांची बेरीज मिळते. आता आपल्याला संख्यांची बेरीज विचारली आणि ह्या सूत्रानुसार करत असताना सुरुवातीला आपल्याला एकूण संख्या किती आहेत हे माहित करून घ्यावं. 90 पर्यंतच्या संख्या आहेत, पण सुरुवातीच्या किती संख्या आहेत नाहीत, 10 संख्या नाहीत. म्हणजे एकूण संख्यांची किती संख्याची बेरीज करायची आपल्याला, तर 80 संख्याची बेरीज करायची आहे. हे n काढता आलं पाहिजे आपल्याला. आणि दुसरं हा जो प्रश्नाचा भाग आहे क्रमशः 11 ते 90 क्रमशः संख्यांची सरासरी काढताना आपण काय करतो, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. हे कधी जर संख्या क्रमशः दिलेल्या असतील, वळीनं येणाऱ्या संख्या असतील आणि त्याला भागिले 2 करतो. मग क्रमशः संख्यांची सरासरी काढताना 11 अधिक 90 भागिले 2 म्हणजेच 101 भागिले 2 भागाकार केला, 2 पंचे 10, परत 1 घेतल्यानंतर भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला, आणि परत 1 घेतलं दशांश शून्य दिलं, दशांश शून्याच्या मदतीने आपण 1 च्या पुढे शून्य घेतला, 2 पंचे 10, 1 पर्यंत हा भागाकार केला, आणि मग सरासरी आली 50.5 किंवा 50.50, 5 जरी म्हटलं तर चालेल, आणि 50.50. आणि मग ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार करत असताना शून्याचा शून्य आपण असा देऊन घेऊया, 8 पंचे 40, शून्य दिला हातचे गेले 4, 8 गुणिले 0 0, आणि हे 4 40, परत 8 पंचे 40, आणि मग दशांश चिन्ह हिथं आपण गुणाकार करत असताना 1 दशांश चिन्ह 1 घरानंतर होतं, इथं 1 घरानंतर दशांश चिन्ह दिलं, पण दशांश चिन्हानंतर जर पुढे शून्य असतील ते आपण विचारात घेत नाहीत, म्हणजेच उत्तर आलं 4040. अशा पद्धतीनं 11 ते 90 पर्यंतच्या संख्यांची जर क्रमशः संख्यांची बेरीज केली तर ती 4040 येणार आहे. प्रत्यक्षात बेरीज न करता आपण उत्तर काढू शकतो. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने सरासरी हा घटकावरील आपण आज काही संख्यांचे बेरीजचे नमुने उदाहरण बघितले. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण असे गणित बघणार आहोत. काही संख्या दिल्या असतात आणि त्या संख्यामधील कुठल्या तरी एका संख्येच्या एकक स्थानचा अंक दिलेला नसतो, त्याच्या जागी स्टार दिले असते आणि किंवा चालणी दिली असते, आणि त्या स्टारच्या जागी जो अंक आहे तो शोधून काढायचा असतो. तो कसा शोधून काढायचा, त्यासाठी कुठली युक्ती वापरायची, हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार. तर नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.